विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या ठिकाणी गेल्या या ठिकाणी 4 ते 5 वर्षापासून आपण ज्या भरतीची वाट बघत होतो, ही भरती आलेली आहे. सिंपल या ठिकाणी बघू शकता, आरपीएफ रिक्रुटमेंट 2024, आरपीएफ न्यू वॅकन्सी 2024 रेल्वे प्रोटेक्शन फोर्स न्यू वॅकन्सी 2024 अप्लाय ऑनलाईन. तर या ठिकाणी संपूर्ण अपडेट या भरतीची आजच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी या परीक्षेची संपूर्ण फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे, शेवटची तारीख काय आहे, वय किती आहे, या ठिकाणी अभ्यासक्रम काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, मैदानी चाचणी कशा प्रकारे आहे, अभ्यासक्रम काय आहे, संपूर्ण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. या भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अजूनही आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी जॉबची इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. ओव्हरव्ह्यू या ठिकाणी दिलेला आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स हे पोस्टचे नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे. एकूण जागा किती असणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. 12,476 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. सिलेक्शन प्रोसेस दिली जाणार आहे आणि संपूर्ण माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी पुढील माहिती आपण बघू शकता. टोटल्स या ठिकाणी बघू शकता. टोटल जागा किती असणार आहे, 12,000 प्लस असणार आहेत. मेल आणि फिमेल दोनही यासाठी अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या पोस्ट असणार आहे. एक या ठिकाणी आरपीएफ कॉन्स्टेबलची पोस्ट असणार आहे, त्याच्यामध्ये 9,000 प्लस जागा असणार आहेत. आणि दुसरी आहे SI म्हणजे सब इन्स्पेक्टर ही पोस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये एकूण या ठिकाणी 3,000 प्लस जागा असणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 12,000 प्लस जागा या भरतीमध्ये असलेल्या तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता, आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. बघू शकता, कॅन्डिडेट एज शुल्ड बी या ठिकाणी बिटवीन, म्हणजे या ठिकाणी ते तुमचे एज लिमिट आहे 18 ते 25 वर्ष दरम्यान तुम्ही या ठिकाणी कॉन्स्टेबल साठी अप्लाय करू शकतात. आणि जे या ठिकाणी SI ची पोस्ट आहे म्हणजे सब इन्स्पेक्टरची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये 20 ते 25 या दरम्यान तुम्ही अप्लाय करू शकतात. बघू शकता, या ठिकाणी वय एज रिलॅक्शन म्हणजे या ठिकाणी बघू शकता वयामध्ये सूट कोणाला देण्यात आले, 5 वर्षाची सूट. बघू शकता, जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीचे जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी 5 वर्षाची सूट भेटेल. म्हणजे तुम्ही या ठिकाणी सुद्धा 30 वर्षापर्यंत कॉन्स्टेबलला अप्लाय करू शकतात. आणि OBC ला 3 वर्षाची सूट म्हणजे 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही तुमचे एज नुसार तुम्ही अप्लाय करू शकतात. या ठिकाणी सर्वात महत्वाचे या ठिकाणी तुमची शारीरिक पात्रता काय असायला हवी. तर तुम्ही बघू शकता, पहिला पॉईंट देण्यात आलेला आहे, UR OBC. या ठिकाणी UR OBC ची या ठिकाणी बघू शकता, ही मेलची पात्रता देण्यात आलेली आहे म्हणजे मुलांसाठी, आणि ही फिमेलची महिलांसाठी पात्रता देण्यात आलेली आहे. तर बघू शकता, तुमची उंची UR आणि OBC ची उंची या ठिकाणी बघू शकता 165 सेमी असणे गरजेचे आहे. आणि जर तुम्ही महिला असाल, मुलांसाठी 165 आणि महिलांसाठी 157 सेमी तुमची हाईट असणे गरजेचे आहे. जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरी मधून असाल तर तुमची मुलांसाठी हाईट 160 असणे गरजेचे आहे आणि महिलांसाठी 152 सेमी असणे गरजेचे आहे. जर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गोरखा डोगरास या विभागातील जर असाल तर तुमची हाईट फक्त 163 असणे गरजेचे आहे मुलांसाठी, आणि या ठिकाणी महिलांसाठी 155 हाईट असणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी चेस्ट तुम्ही या ठिकाणी मुलांसाठी बघू शकता किती चेस्ट, या ठिकाणी बघू शकता मुलांची चेस्ट 18 या ठिकाणी 80 असणे गरजेचे आहे UR आणि OBC साठी. आणि जर ST SC असाल तर 76.2 तुमची हाईट चेस्ट असणे गरजेचे आहे. आणि या ठिकाणी यांच्यासाठी फक्त या ठिकाणी 80 असणे गरजेचे आहे. गोरखास आणि डोगरास यांच्यासाठी 80 असणे गरजेचे आहे. तुम्हाला या ठिकाणी 80तून 5 ने फुगवायचे आहे. यांच्या देखील 5 ने फुगवणे, तुम्हाला छाती फुगवणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी ही तुमची जी माहिती होती ती मी या ठिकाणी सांगितलेली आहे. SI आणि कॉन्स्टेबल साठी दोन्हीची ही माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मैदानी चाचणीचा या ठिकाणी पॉईंट राहिलेला आहे. तुम्ही बघू शकता कॅटेगरी या ठिकाणी बघू शकता, कॉन्स्टेबल मेल म्हणजे या ठिकाणी पुरुषांसाठी, आणि कॉन्स्टेबल महिला फिमेल या ठिकाणी म्हणजे महिलांसाठी. या ठिकाणी बघू शकता 1600 मीटर रनिंग या ठिकाणी पुरुषांसाठी बघू शकता. टायमिंग किती आहे तर 5 मिनिट 45 सेकंद, 5 मिनिट 45 सेकंद या ठिकाणी टायमिंग आहे. पोलीस भरतीला जर बघितले तर 5 मिनिट 10 सेकंद असतात, परंतु या ठिकाणी 5 मिनिट 45 सेकंद दिलेले आहे. या ठिकाणी बघू शकता पुरुषांसाठी. महिलांसाठी या ठिकाणी 1600 मीटर नाही. तर या ठिकाणी बघू शकता महिलांसाठी काय आहे तर महिलांसाठी टायमिंग आहे 800 मीटर. 800 मीटर या ठिकाणी रनिंग करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला टायमिंग दिलेला आहे 3 मिनिट 40 सेकंद. अशा प्रकारे टायमिंग दिलेला आहे. तर मुलांसाठी बघू शकता लॉंग जम्प, लांब उडी या ठिकाणी बघू शकता 14 फूट लांब उडी असणार आहे. त्याच्यामध्ये पुरुषांना आणि महिलांसाठी 3 फीट या ठिकाणी लांब उडी असणार आहे. आणि उंच या ठिकाणी उंच उडी पुरुषांसाठी 4 फूट असणार आहे आणि महिलांसाठी 3 फूट या ठिकाणी उंच उडी असणार आहे.
जर तुमचा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल, कोणतीही शंका असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारायची आहे. पुढे या ठिकाणी आपण अभ्यासक्रमाबद्दल देखील चर्चा करणार आहोत. जर या ठिकाणी तुम्ही ही वरची जी पात्रता सांगितली, उंची, वय, सर्व पात्रता सांगितली, ती सर्व या ठिकाणी कॉन्स्टेबलची सांगितलेली आहे आणि हीच जी SI कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टरची सेम या ठिकाणी दोन्हींची या ठिकाणी सेम या ठिकाणी उंची पात्रता सर्व सेम आहे. फक्त या ठिकाणी तुमची मैदानी चाचणीमध्ये फरक या ठिकाणी असलेला बघायला भेटेल, ते देखील सांगणार आहे. सब इन्स्पेक्टरचा अभ्यासक्रम सांगत आहे या ठिकाणी बुकचा. मुलांसाठी किती आहे तर 1600 मीटर रनिंग, फक्त 6.5 मिनिटात जास्तच वेळ दिलेला आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी या ठिकाणी 800 मीटर 4 मिनिटाचा वेळ दिला आहे. तर लॉंग जम्प म्हणजे लांब उडी 12 फूट आणि ही या ठिकाणी लांब उडी 12 फूट पुरुषांसाठी आहे आणि खाली या ठिकाणी महिलांसाठी 9 फूट असलेली बघायला भेटेल. त्याच्यानंतर उंच उडी या ठिकाणी बुसका 3 फूट ते 3 फूट 9 इंच 3 फूट 9 इंच या ठिकाणी पुरुषांसाठी आहे आणि फक्त 3 फूट या ठिकाणी ही महिलांसाठी असलेली बघायला भेटेल. तर बऱ्याच मुलांचा या ठिकाणी ही भरतीसाठी पात्र होण्यासाठी तुमच्या या ठिकाणी शिक्षण किती झालेले असावे, किती झालेले असावे तर बघू शकता अ कॅन्डिडेट शुड हॅव पास्ड बघू शकता 10th इयर बघू शकता. तुझं फक्त जर तुम्ही 10वी पास असाल तर या भरतीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता कॉन्स्टेबलच्या पदासाठी. आणि जर तुम्हाला एसआय या पदासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर तुमच्या या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेले तुमचे असणे गरजेचे आहे. सब इन्स्पेक्टर एसआयच्या पोस्टसाठी तुमचे ग्रॅज्युएशन झालेले असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे आरपीएफ भरतीचा या ठिकाणी कॉन्स्टेबल आणि या ठिकाणी एसआय म्हणजे या ठिकाणी सब इन्स्पेक्टरचा जो अभ्यासक्रम काय आहे संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता पहिला जो विषय आहे या ठिकाणी बुकचा जनरल अवेअरनेस म्हणजे या ठिकाणी तुमचे सामान्य ज्ञान, याच्यामध्ये सर्व विषय कव्हर होतील. चालू घडामोडीचा देखील याच्यामध्ये चांगल्या प्रकारे समावेश असणार आहे. त्याच्यासाठी बघू शकता 50 गुण, 50 या ठिकाणी 50 प्रश्न बघू शकता. गुण किती आहेत तर 50 आणि क्वेश्चन देखील 50 असणार आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील आहे, हे देखील तुम्हाला पुढे कंटिन्यू सांगणार आहे. याच्यासाठी पुस्तके कोणती वापरायची आणि सोबतच या ठिकाणी प्रत्येक विषयाचे वेगवेगळे बुक्स कोणते आहेत ते देखील तुम्हाला मी या ठिकाणी टॉपिक वाईज सांगणार आहे. तर त्याच्यानंतर दुसरा पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे अर्थमॅटिक्स या ठिकाणी बघू शकता म्हणजे गणित तुम्हाला 35 मार्कसाठी 35 प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग या ठिकाणी बघू शकता म्हणजे बुद्धिमत्ता 35 गुण 35 प्रश्न अशा प्रकारे तुमचा हा अभ्यासक्रम असणार आहे. आणि सर्व मिनिट तुमची या ठिकाणी जीके ची वरती जाणार आहे. या जीकेच्या नोट्स तुम्हाला लवकरच या ठिकाणी आपण तयार करायला सुरुवात करणार आहोत. एकूण 5000 प्लस एकदम महत्वाचे रेल्वेचे प्रश्न आपण काढणार आहोत. रेल्वेचे एक्झाम एकदम हार्ड असल्यामुळे आतापासून जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला या ठिकाणी यश नक्कीच भेटू शकते. तर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग किती असणार आहे, एकूण प्रश्न किती झाले बघू शकता. हे 35 हे 35 किती झाले 35 70 आणि हे 50 किती प्रश्न झाले एकूण 70 बघू शकता. 120 मार्काची तुमची ही लेखी परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची निगेटिव्ह मार्किंग आहे बघू शकता 1/3 1/3 ही तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी 120 पैकी 3 प्रश्न चुकवले तर तुमचा 1 मार्क वजा होईल. अशा प्रकारे जेवढे पण प्रश्न चुकतील त्याच्यानुसार तुमचे मार्क कट केले जातील. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगचा मोठा रोल असतो परीक्षेमध्ये. आणि तुम्हाला ही परीक्षा देण्यासाठी 120 प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला वेळ असणार आहे फक्त 90 मिनिटे. 90 मिनिटामध्ये तुम्हाला 120 प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा कॉन्स्टेबल पे स्केल या ठिकाणी तुमचं पे स्केल दिलेलं आहे, पेमेंट दिलेलं आहे. आरएस या ठिकाणी बघू शकता जे कॉन्स्टेबलचं पेमेंट असणार आहे लेवल 3 चं पेमेंट असणार आहे सीपीसी पर मंथ. या ठिकाणी बघू शकता तुमचे या ठिकाणी 21,700 हे पेमेंट दिलेले आहे. परंतु तुमचे पेमेंट या ठिकाणी जॉईनिंग झाल्याच्या नंतर स्टार्टिंग हे फक्त बेसिक दिलेले आहे 21,700. तर जॉईन केल्याच्या नंतर तुमचे पेमेंट या ठिकाणी 38,000 प्लस गेलेले बघायला भेटेल. त्याच्यानंतर या ठिकाणी सब इन्स्पेक्टरचे ते पेमेंट दिलेले आहे 35,400. या ठिकाणी 35,400 फक्त या ठिकाणी पे लेवल 6 चं पेमेंट असल्यामुळे या ठिकाणी हे 35,400 या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्यानंतर अलाउ जे गव्हर्नमेंट अलाउन्समेंट असतात आणि जे भत्ते असतात त्याच्यानुसार तुमचे या ठिकाणी पेमेंट पहिले स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी 50,000 प्लस गेलेले तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता आरपीएफ जी सिलेक्शन प्रोसेस नक्की कशी आहे बघू शकता. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तर सर्वात पहिल्यांदा तुमची या ठिकाणी कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी एक्झाम होणार आहे सर्वात पहिल्यांदा. त्याच्यानंतर तुमची पीईटी आणि पीएमटी टेस्ट होणार आहे बघू शकता. दुसऱ्या क्रमांकाला तुमची जी मैदानी चाचणी आणि या ठिकाणी पीएमटी टेस्ट देखील होणार आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्रे तपासणी ही टेस्ट होणार आहे. आणि चौथ्या क्रमांकाला तुमची या ठिकाणी मेडिकल एक्झाम होणार आहे. मेडिकल एक्झाम मध्ये कोणकोणते पॉईंट असतात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. एकूण 4 स्टेज वरती तुमचे फायनल या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे बघू शकता. फायनल स्टेज वरती सिलेक्शन होणार आहे.
जर ज्या मुलांना या ठिकाणी याचा अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगितलेला आहे त्याच्यानुसार जर तुम्हाला या ठिकाणी जी फी आहे जे तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला या ठिकाणी नोट्स पाहिजे असेल, तर आपला या ठिकाणी टेलिग्राम ग्रुप जो आरपीएफचा नवीन तयार केलेला आहे नक्की जॉईन करून घ्यायचा आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट, तुम्हाला फी किती असणार आहे. ही एक सेंट्रल लेवलची भरती असणार आहे. त्याच्यामध्ये एससी एसटी पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्व्हिसमॅनला कोणत्याही प्रकारची फी असणार नाही, म्हणजे या ठिकाणी झिरो फी असणार आहे. जर तुम्ही एससी एसटी पीडब्ल्यूडी आणि अदर मधील फॉर अदर मधील असेल तर तुम्हाला फक्त 100 रुपयाची फी तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी खालचा जो महत्वाचा पॉईंट, हा हाऊ टू अप्लायचा महत्वाचा पॉईंट नाही, ज्यावेळेस फॉर्म या ठिकाणी कधी चालू होणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 इम्पॉर्टंट डेट्स, म्हणजे फॉर्म कधी चालू होणार आहेत. बघू शकता स्टार्टिंग डेट फॉर सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म, बघू शकता जानेवारी 2024 मध्ये हे फॉर्म चालू होणार आहेत. त्याच्यानंतर बघू शकता तुमचे लास्ट डेट ही फेब्रुवारी 2024 मध्ये असणार आहे. आणि डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे या ठिकाणी बघू शकता नोटिफिकेशन म्हणजे लवकरच तुम्हाला कळवले जाणार आहे. अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला या ठिकाणी याच्याबद्दल तुमचा कोणताही पॉईंट जर कोणताही डाऊट असेल तर दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी कोणत्याही कमेंट बॉक्स मधून प्रश्न विचारू शकता, तुम्हाला नक्कीच रिप्लाय दिला जाईल. तर मित्रांनो, सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.